लेबर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलेला आहे, मग ते आरसीसी लेबर कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा तुम्ही असं ब्रिकवर्कचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असेल, त्याचं बिल कसं तयार करायचं, अगदी सिंपल अशा प्रकारचं काम तुम्ही घेतलेलं असेल, फ्लोरिंग, टायलिंग. सो त्याचे स्किल्स काय आहेत, ते कसं बिल करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. आणि आधीचे फोटोग्राफ्स बघून तुम्हाला असं वाटायला नको की फक्त बिल्डिंग मधलेच बिल्स बनवू आपण. तुम्ही अशा प्रकारचे रोड कन्स्ट्रक्शनचं काम जरी घेतलेलं असेल, मग ते रिजिड पेमेंट्स असेल, फ्लेक्झिबल पेमेंट्स असेल, तरी तेही बिल तुम्ही घेऊ शकता. कारण बेसिक टेक्निक या सगळ्यांचं एकच आहे. आयटम्स अलग अलग असतील, पण बेसिक टेक्निक जी आहे, जी प्रोसेस आहे, ती एकसारखी आहे. मग काय काय बघणार आहोत आपण? तर सगळ्यात आधी आपण बघू ही चेकलिस्ट काय असते. सो गव्हर्नमेंटमध्ये सीपीडब्ल्यूडीनी दिलेली ही चेकलिस्ट आहे तुमच्या समोर. ही ऍक्च्युअल बिलाबरोबर लावलेली चेकलिस्ट आहे. इथे जर तुम्ही बारीक अक्षरात लिहिलेलं नाव वाचलं, ते ऍक्च्युअली कामाचं नाव आहे. त्या ठिकाणचं हे बिल आहे, त्या ठिकाणची ही चेकलिस्ट आहे. म्हणजे बिल बनवताना सर्वात आधी ही चेकलिस्ट समोर ठेवायची आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे एक एक काम आपण केलेलं आहे की नाही, एक एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे की नाही, ते टिक करत जायचं. त्याशिवाय आपल्या बिलाच्या सुरुवातीला ही चेकलिस्ट असणार आहे, त्यामुळे ज्याला आपण सबमिट करू त्याला देखील कळेल हे हे डॉक्युमेंट्स यात लावलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं बिलामध्ये असतं ते आहे मेजरमेंट शीट्स. मग आपण हे बघणार आहोत की मेजरमेंट शीट तयार कशी करायची, कसं लिहायचं. तर मग एक सिंपल एक्सेल वरचा हा फॉर्मॅट आहे आणि मी आग्रह करेन तुम्हाला की तुम्ही लॅपटॉप घेऊन जॉईन करा. लॅपटॉप जर तुम्ही ओपन केलेला असला तर मी जेव्हा एक्सेल वरती काम करीन तर तुम्ही माझ्या बरोबर काम करू शकता. हे बघा, याच्यात सिरियल नंबर, कोड नंबर, ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ आयटम म्हणजे काय असतं, नॉमेनक्लेचर म्हणजे काय ते आपण बघू. मग त्यानंतर मेजरमेंट्स, नंबर्स, लेंथ, विड्थ, डेप्थ, मग ग्रॉस क्वांटिटी. मग ग्रॉस क्वांटिटी आल्यानंतर डिडक्शन्स, विंडोचे डिडक्शन, डोअरचे डिडक्शन, ओपनिंगचे डिडक्शन, ते इथे बघू. सो नेट क्वांटिटी. मग ही क्वांटिटी ट्रान्सफर होईल मित्रांनो ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये. सो ऍबस्ट्रॅक्ट शीट आणि हे ऍक्च्युअल ऍबस्ट्रॅक्ट शीट आहे. हा एक तुम्हाला दाखवायला फॉर्मॅट नाही ठेवलेलं आहे. दिस इज द ऍक्च्युअल वर्क विच हॅज बीन एक्झिक्युटेड, विच हॅज बीन बिल्ड. हे ऍबस्ट्रॅक्ट शीटचा फॉर्मॅट आहे. इथे आता पर्टिक्युलर्स ऑफ आयटम लिहिलेलं आहे, जे मगाशी आपण ब्रीफ डिस्क्रिप्शन वाचलं, त्याला काही लोक नॉमेनक्लेचर म्हणतात. इथे नंबर्स, लेंथ, विड्थ, हाईट, हे मेजरमेंट शीटचा दुसरा एक फॉर्मॅट आहे. बघा इथे लिहिलेले रेकॉर्ड एंट्री, हे एमबीचा एक हिस्सा असतो, मेजरमेंट बुक. आणि फायनली इथे आली क्वांटिटी. इथे तुम्ही बघू शकाल आयटम जी आहे ती इथे लिहिलेली आहे. प्रोव्हाइडिंग अँड लेईंग रेडीमिक्स M15 सिमेंट कॉन्क्रीट, या प्रकारच्या ऍग्रिगेट मध्ये, कुठे, फाउंडेशन मध्ये, इन्क्लुडिंग नेसेसरी सेंटरिंग, फॉर्मवर्क, बेलिंग आउट वॉटर, कॉम्पॅक्टिंग अँड क्युरिंग. तर ह्या कोर्स मध्येच आपल्याला या आयटम डिस्क्रिप्शन वाचून त्याचं अनालिसिस म्हणजे नेमकं तसं तसं आपण काम करायचं केलेलं आहे की नाही, ते आपल्याला जजमेंट करता येईल. मग हे सगळं बिलिंग करणं शास्त्राप्रमाणे, त्यासाठी आपल्याला इंडियन स्टँडर्डची मदत पण मिळणार आहे. कुठे मिळेल? तर कॉन्क्रीटचे मेजरमेंट मी घेतो आहे आणि त्या कॉन्क्रीट वॉल मध्ये 4 इंचाचे 3 पाईप्स येत आहेत. तिथे नॅचरली कॉन्क्रीट नाहीये. मग मी त्या माझ्या बिलामध्ये
तिथलं कॉन्क्रीटचं पेमेंट डिडक्शन करायचं की नाही करायचं याबद्दल गाईडलाईन्स आपल्याला हे स्टँडर्ड देतील. IS 1200 असं जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर 1 पासून 15 पर्यंतचे स्टँडर्ड पार्ट्स आहेत अलग अलग. फर्स्ट पार्ट इज एक्सकॅव्हेशन, सेकंड पार्ट इज कॉन्क्रीट, तसंच ब्रिकवर्क आहे, प्लास्टरिंग आहे, पेंटिंग आहे, असे विविध आहेत. मग ते वाचताना किंवा वाचल्यानंतर आपल्याला ते रूल्स लक्षात येतील की मोड ऑफ मेजरमेंट नेमकं कसं आहे प्रत्येकासाठी. अकॉर्डिंगली आपण जर बिल केलं याला ठेवून तर कुठलाही क्लायंट ते डिडक्शन करणार नाही. आणि कोणाला जर शंका असेल तर या स्टँडर्डची झेरॉक्स काढून तिथे लावून द्यायची बिलामध्ये. आता तुम्हाला मी दाखवतोय ते गव्हर्नमेंटच एक बिल आहे. सो तुम्हाला सरकारी बिल बनवण्याची पद्धत दाखवतो आहे. आयटम नंबर, डिस्क्रिप्शन, युनिट, मग त्यानंतर क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट. एक पान तुम्हाला मी दाखवतोय ऍबस्ट्रॅक्ट. दिस इज द बिल आणि दिस इज व्हॉट यू विल बी लर्निंग. हे बोधरे धुले ची NH 211 ची ही बिलाची एक पेज तुम्हाला मी दाखवतो. मग हे बघता बघता तुम्हाला जे टेंडर मधलं शेड्यूल बी असतं म्हणजे पर्सेंटेज रेट टेंडर, हे पण तुम्हाला बघायची सवय व्हायला पाहिजे. कारण तुम्ही बिल बनवताना मेजरमेंट्स तुम्ही ड्रॉइंग आणि साईट याच्या आधारे तुम्ही बनवून घ्याल. रेट्स कुठून घेणार? मग रेट्स तुम्हाला घेण्यासाठी हे जे तुमचं शेड्यूल बी अप्रूव्ह झालेलं आहे, गव्हर्नमेंटने अप्रूव्ह करून तुम्हाला अवॉर्ड केलेलं आहे काम, त्यातून तुम्हाला हे रेट्स उचलायचे आहेत. जसं इथे 163 रुपये पर क्युबिक मीटर हा रेट जो आहे, हा रेट घेऊन तुम्हाला बिलमध्ये लावायचा आहे. मग हे करताना हे बघा, हे दोन्ही हे आयटम रेट टेंडर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिळालेलं आयटम रेट टेंडर तुम्ही बघू शकाल. अच्छा, एवढी क्वांटिटी आहे, एवढं युनिट आहे, एवढा त्याचा रेट आपण कोट केलेला आहे, एवढा अप्रूव्ह झालेला आहे, हा रेट आपल्याला बिलमध्ये घ्यायचा आहे. ओके. मग बिलिंगची स्पेसिफिक पद्धती कशी आहे? हाऊ डू वी सबमिट द RA बिल, रनिंग अकाउंट बिल, ज्याला पॉप्युलर नाव है RA बिल. RA बिल नंबर 3. सर वो RA बिल नंबर 4 का पेमेंट नहीं हुआ अभी तक. तर ते RA बिल म्हणजे नेमकं काय, त्याचा फॉर्मॅट कसा असतो हे बघा. हा पूर्ण टेम्पलेट तुम्हाला दाखवलेला आहे. इथे एक सिन्स प्रिव्हियस नावाचा कॉन्सेप्ट असतो आणि एक अप टू डेट क्वांटिटीचा कॉन्सेप्ट असतो. हे क्वांटिटीचं सेक्शन आणि हे पेमेंटचं सेक्शन, हे दोन्ही तुम्हाला सोपं आहे. त्यात खूप रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त ते शास्त्र आहे आणि त्या विधीने केलं तर यू आर सक्सेसफुल. हे काही महत्वाचे पॉइंट सांगितले, पण अजून थोडस अजून शिल्लक आहे. या निमित्ताने तुम्ही SSR चा पण अभ्यास कराल. व्हॉट इज SSR? स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. दर पूर्ण महाराष्ट्र स्टेट मध्ये प्रसिद्ध झालेले, प्रकाशित झालेले रेट्स. कोणते रेट्स आहेत हे पहा. हे 2021 स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. दिस इज न्यू SSR. 1 ऑक्टोबर पासून हा पब्लिश झालेला. आता पब्लिश होऊन 1च महिना झालेला आहे. याचा अभ्यास करू आपण की कसं याच्यामध्ये मटेरियल रेट्स, लेबर रेट्स दिलेले असतात. आणि याचा अभ्यास दुसऱ्या दृष्टीने पण महत्वाचा आहे की जर तुमच्या टेंडरमध्ये प्राइस एस्केलेशन क्लॉज असेल तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ते एस्केलेशन कसं क्लेम करायचं. एस्केलेशन म्हणजे इन्क्रीज इन द रेट्स. आणि अशा आयटम्स वाचायचे तुम्हाला सराव होईल क्लासमध्ये. आणि हे जे आता तुम्ही बघितलं SSR 2021, हे तुमच्याकडे आलं की तुम्ही त्याला अजून चांगल्या प्रकारे वाचू शकाल.
हे जे तुम्हाला दाखवलंय हे रोड वर्क दाखवलंय, हे ब्रिज दाखवलेलं आहे. हे कशासाठी दाखवलंय? यासाठी दाखवलेलं आहे की तुम्हाला बिल्डिंग शिवाय रोड्स, ब्रिज किंवा रिपेअर कामाचं बिल हे स्वतः बनवता येईल. आणि सगळ्यात मुख्य फायदा, सगळेच फायदे आहेत, एक फायदा असा होईल की तुम्हाला ग्रुप इंटरॅक्शनचा लाभ मिळणार आहे. ग्रुप इंटरॅक्शन मध्ये कसं होतं की फक्त मी 1 जर शिकवलं तर नॉलेज लिमिटेड, पण तेच जर 15 लोकांबरोबर शिकवलं तर प्रत्येकाचा थोडा 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 अनुभव, एक्सपोजर, एक्सपिरियन्स, नॉलेज, स्किल्स हे त्यामध्ये ऍड होत जातं आणि त्यामुळे फायदा जास्ती होईल. सो तुम्हाला सर्वांना परत एकदा धन्यवाद. मी बरोबर 25 मिनिटं बोललो. परत 1 मिनिट अजून घेऊ. हे 5 फायदे मला दिसत आहेत जे तुम्हाला मिळू शकतील या कोर्समधून. पहिला फायदा होईल की तुम्ही CPWDच्या पद्धतीने बिल बनवू शकाल. दुसरं, ड्रॉइंग वरून किंवा मेजरमेंट घेऊन साईटवरती तुम्ही बिल बनवू शकाल. तिसरं महत्वाचं, एक्स्ट्रा आयटम्स. एक्स्ट्रा आयटम म्हणजे काय, इथूनच सुरुवात होईल. एक्स्ट्रा आयटम्स ज्या साईटवरती तुम्ही एक्झिक्यूट केलेले असतील त्याप्रमाणे तुम्ही बिल देऊ शकाल. तुम्हाला बिल कोणी सबमिट केलं ते तुम्ही चेक करू शकाल, व्हेरीफाय करू शकाल बरोबर आहे की नाही. आणि सगळ्यात 5वं, हिडन आयटम्स चे मेजरमेंट त्याचं तंत्र तुम्हाला लक्षात येईल. अच्छा, हिडन आयटम्सचे असे घ्यायचे आहेत किंवा असे जॉईंट मेजरमेंट्स रेकॉर्ड करायचे आहेत. सो आरए बिल थोडंसं तुम्ही डिटेल मध्ये एक्सप्लेन करू शकता का? हा एक क्वेश्चन होता. वाय नॉट, वाय नॉट. आरए बिल मध्ये काय समजून घ्यायचं आहे? नाही, त्याचा फॉर्मॅट आणि बस एक एक्सप्लेन डिटेल मध्ये करा, एवढंच एक क्वेश्चन, असं क्वेश्चन आहे. तुझं उत्तर असं आहे की रनिंग अकाउंट बिल म्हणजे काय? जर एक काम 12 कोटीचं मला अलॉट झालं तर असं तर नाहीये ना की मी पूर्ण काम 12 कोटीचं एक्झिक्यूट झाल्यानंतर बिल देईन. एवढी वर्किंग कॅपिटल नाही आपल्याकडे. याचा अर्थ काय झाला की आपल्याला फिक्स्ड फ्रिक्वेन्सीनी बिल सबमिट करायला पाहिजे. मग ती फिक्स्ड फ्रिक्वेन्सी काय असेल? तर मग जे आपल्याला लेटर, अवॉर्ड लेटर मध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही मंथली बिल रेज करा किंवा 2 कोटीचं बिल झाल्यानंतर तुम्ही रेज करा, त्याप्रमाणे आपल्याला रेज करायचं आहे. सो दिस इज कॉल्ड रनिंग अकाउंट बिल. आता तुम्हाला अगदी साध्या भाषेत जर समजायचं तर असं समजा, तुम्ही एक छोटस काम 2 लाखाचं ब्रिकवर्कचं काम दिलेलं आहे. आता तुम्ही याचं असं म्हणा त्याला की तुझं पूर्ण 2 लाखाचं काम पूर्ण झाल्यावरती पेमेंट देऊ, चालणार नाही. त्याला लेबर पेमेंट करायचं असेल म्हणजे मग आपण काय करू की दर आठवड्याला त्याला खर्ची देऊ. खर्ची म्हणजे काय की त्यांनी साईटवरती 5 मिस्त्री लावलेले आहेत. एका मिस्त्रीला 800 रुपये पगार आहेत. 4000 रुपये एका दिवसाचा खर्च झाला. असे 6 दिवस काम केलेलं आहे म्हणजे 24,000 रुपये झाला. लक्षात आलं? तर मी त्या अकाउंट वरती त्याला 25,000 रुपये देऊन टाकले. दिस इज कॉल्ड रनिंग बिल. रनिंग शब्दाचा अर्थ असा आहे की अकाउंट अजून कंटिन्युएशन मध्ये आहे, करंट आहे आणि मी त्याच्या अगेन्स्ट पेमेंट करून राहिलो. इज इट क्लिअर? गुड. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा की बिल बनवताना लेबर पेमेंट आणि ईपीएफ काढावं लागतंय का? येस, येस. हे बघा, तुम्ही जर मेन कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुमच्या लेबर पेमेंटची संपूर्णतः जबाबदारी तुमची आहे. भले तुमच्या हाताखाली सब कॉन्ट्रॅक्टर्स असतील पण त्या सब कॉन्ट्रॅक्टरनी लेबर पेमेंट केलेलं आहे की नाही
हे यातच तुमचा एक इंजिनियर त्या लेबर पेमेंटच्या वेळेला जातीने तिथे बसायला पाहिजे टेबलावर आणि यस टू सर्टिफाय यस लेबर पेमेंट डन इन माय प्रेझेन्स. पण ते जरुरी आहे ऍटलिस्ट इन गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये इट इज एसेन्शियल. ओके. यस. आणि हिडन मेजरमेंट्स काय काय असतात, हा कसं बिल मध्ये ऍड करायचं? यस. हिडन म्हणजे त्यात असं गुपचूप काम नाहीये बरं का काही. आधी तुम्ही हे लक्षात घ्या, हिडन आयटम म्हणजे काय की अशा गोष्टी ज्या काम पूर्ण झाल्यानंतर दिसत नाही. काम पूर्ण झाल्यानंतर दिसत नाही याचा अर्थ काय झाला की जर तुम्हाला म्हटलं की ही आरसीसी बीम आहे, जस्ट 2 मिनिटाकरता कोलगेटच्या डब्याला तुम्ही आरसीसी बीम समजू शकता फॉर व्हिज्युअलायझेशन. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की याच्या आतमध्ये रिन्फोर्समेंट आहे. मग तुम्ही नंतर जर क्लेम केलं की यामध्ये वरती 2 टॉप बार्स खाली 4 बॉटम बार्स त्याच्यामध्ये स्टिरअप 150 अंतरावरती आम्ही टाकले होते, तर तिथे डिस्प्यूट येऊ शकतो. पण तुम्ही ह्या बीमचं रिन्फोर्समेंट साईटवरती लावलेलं असताना जर तुम्ही जेई इन्चार्जला किंवा आर्किटेक्टच्या माणसाला किंवा कन्सल्टंटच्या इंजिनियरला बरोबर घेऊन जर हे जॉईंट मेजरमेंट्स रेकॉर्ड केले आणि दोघांनी खाली जर सही केली, देन इट बिकम्स फायनल फुल अँड फायनल एव्हिडन्स ऑफ द वर्क यू हॅव एक्झिक्युटेड. हा त्याचा अर्थ आहे हिडन आयटमचा. हिडन आयटम हे एक सांगितले तुम्हाला. आणि स्पेशली रिन्फोर्समेंट मध्ये काय होतं मित्रांनो, एक वेळ बॉटम बार्स टॉप बार्स स्टिरअप ते ड्रॉइंग प्रमाणे आपण करतो किंवा कर्टेल बार असतील एक्स्ट्रा ओव्हर सपोर्ट असतील, दॅट इज डन ऍज पर द ड्रॉइंग. पण तुम्हाला माहिती आहे की स्लॅब मध्ये आपण टाकतो बेंटअप बार. मग बेंटअप बार म्हटला की तो बेंट अप होणार. जो बेंट अप झालेला आहे तो परत डाऊन होऊ नाही म्हणून आपण त्या खाली लावतो चेअर्स. चेअर किंवा मी चेअर्स नाही म्हणालो, मी चेअर म्हणालो, म्हणजे ज्याला साईडचा शब्द आहे घोडी, त्यासाठी घोडी लावतो आपण. मग घोडी कधीही कुठल्याही ड्रॉइंग मध्ये दिलेली नसते. त्याचं जॉईंट मेजरमेंट घ्यायला पाहिजे. दुसरं लॅब्स. लॅब म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तुम्ही जर कन्स्ट्रक्शनचे लोक आहात तर बार टू बार आपण स्प्लायसिंग करतो किंवा लॅप लावतो बार कनेक्ट करायला. हे ड्रॉइंग मध्ये देऊ शकत नाही, पण तुमच्याकडे बारची लांबी किती आहे, तुम्ही त्याला कट कसं केलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला साईट वरती लॅब्स ठरवावे लागतील. लॅब किती करायचं हे ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे. इट मे बी 60D फॉर हॉरिझॉन्टल, 45D फॉर व्हर्टिकल. पण तेवढे किती बारला किती ठिकाणी तुम्ही लॅब्स दिलेले आहे हे तुम्ही नंतर कोणाला सांगितलं त्याला खरं नाही वाटणार. सो देअरफॉर मिलिंद, देअरफॉर ते बार तिथे लावल्यानंतर कास्टिंगच्या आधी तुम्हाला जॉईंट मेजरमेंट घेणं आवश्यक आहे. या सगळ्यांना आपण म्हणतो हिडन मेजरमेंट्स. अर्थवर्क, दुसरं एक उदाहरण घेतो. मी फाउंडेशन P1 2.5 मीटर खोदलं, फाउंडेशन P2 3 मीटर खोदलं. अरे ठीक आहे, आता दिसतंय 2.5 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर. पण एकदा का तिथे मी पीसीसी टाकली, रॅफ टाकली, कॉलम टाकला, बॅक फिलिंग सुरू केलं, तर मी या दिनेश इज इंजिनिअरिंग चार्ज, त्या दिनेशला किती सांगायचा प्रयत्न केला की सर इथे 5 मीटर होते, ही विल नॉट बिलीव्ह. असं बिलीफचा प्रश्न नाहीये, पण आपलं काम ट्रान्सपरंट पाहिजे. Why we want other person to believe on your words? We should have evidence. This is joint measurement. This is for hidden measurements. असे मी 2-3 तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. एक रिन्फोर्समेंटचं सांगितलं, एक अर्थवर्कचं सांगितलं. फक्त अर्थवर्क मध्ये सुद्धा अजून एक कलाकारी होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे ब्लॅक कॉटन सॉइल, हार्ड मुरम, सॉफ्ट रॉक, हार्ड रॉक, या प्रत्येकाचे रेट अलग अलग असतात.
सगळ्यात कमी रेट सॉफ्ट सॉइलचा, त्यानंतर हार्ड मुरमचा, मग सॉफ्ट रॉकचा, सगळ्यात जास्त हार्ड रॉकचा. हार्ड रॉक मध्येही परत तुम्ही ब्रेकर लावून केलेलं आहे, ब्लास्टिंग केलेलं आहे, त्याचे रेट्स अलग अलग आहेत. मग एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये तिथे लेवल घेऊन मेजरमेंट बुक मध्ये एंट्रीज करून जॉईंटली अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही पुढचं काम सुरू करा. सो ऑल दिस इज एक्झाम्पल्स ऑफ हिडन आयटम्स. जय श्रीराम. येस, थँक्यू सर. आणि या कोर्स मध्ये आपण आरसीसीचं एक सेकंड स्टील क्वांटिटीचं बिलिंग शिकणार आहे का? आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की आर्किटेक्चरल प्लॅन काढून प्लॅन वरून पण करू शकतो का क्वांटिटी घ्यायला आणि बिलिंग करायला? हे दोन प्रश्न. माझ्या मनात ॲझम्पशन असं आहे की तुम्ही बिलिंग शिकायला येत आहात म्हणजे तुम्हाला आरसीसीचं नॉलेज आहे, म्हणजेच तुम्हाला आरसीसी ड्रॉइंग आणि आर्किटेक्चरल ड्रॉइंग वाचता येत आहेत. पण ज्याला हे माहिती आहे की आरसीसी ड्रॉइंग हे आहे, यामध्ये ही जी लाईन दिसतीये हा बार आहे आणि याचं BBS ज्याला काढता येतं त्याला पुढचं बिलिंग करता येईल. हा एक कॅप्सूल कोर्स मुद्दाम केलेला आहे जो फोकस्ड कोर्स आहे, विच इज फोकसिंग ऑन द टेक्निक्स रिलेटेड टू बिलिंग. नाही तर त्याच्या आधीच्या आरसीसी पासून सुरू केलं मित्रांनो तर खूप सारे टेक्निक्स आहेत. तुम्ही म्हणाल आम्हाला मेजरमेंट्स येत नाही, आणि हे तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही थोडं एक इंट्रोस्पेक्शन करून मग बघा. BE सिव्हिल च्या फायनल इयरच्या स्टुडंटला जेव्हा असं विचारण्यात आलं की कॉन्क्रीट M20 मध्ये काय काय गोष्टी पाहिजे, त्यांनी फक्त 3 गोष्टी सांगितल्या: सिमेंट, सँड, आणि तिसरी गोष्ट काय सांगितली सर मिलिंद? वॉटर. नो यू कॅन इमेजिन फायनल इयर BE सिव्हिल जर तो ऍग्रिगेटचं नाव विसरू शकतो आणि 5 मिनिटापर्यंत जर त्याला ऍग्रिगेट आठवत नाही तर व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट फंडामेंटल्स? ब्रास, पीपल डोंट नो अबाउट ब्रास. हे फंडामेंटल्स आहेत. पुढचा क्वेश्चन असा आहे की जॉईंट मेजरमेंट म्हणजे नक्की काय असतं, ते कसं बनवतो? जॉईंट मेजरमेंट म्हणजे बघा, माझ्यासमोर 2 नावं आहेत, मी 2 नावं तर तिथले घेतोय. एक नाव आहे अमोल आणि एक नाव आहे सुधीर. तुमच्या समोर स्क्रीनवर 2 नावं दिसतात. असा विचार करा की हा सुधीर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर आहे सुधीर, आणि अमोल जो आहे तो ओनरकडनं आहे. हे लक्षात आलं? सिंपल. आता काय होईल की जर काय नाव सांगितलं होतं मी आधी? अमोल आणि सुधीर. यस. तो अमोल हसून राहिलेला आहे गोड गोड. त्याला क्लायंट म्हटल्यामुळे त्याला असं खूप कौतुक वाटलं. तर आणि सुधीर मास्क वगैरे लावून बसलेला आहे, आणि तर तो कॉन्ट्रॅक्टर दिसतो, म्हणजे असं मास्क लावल्यामुळे, बरं का, असं काही दुसरं गैरसमज करू नका. आता सुधीरने काम एक्झिक्यूट केलं. स्लॅबचं फॉर्मवर्क पूर्ण तयार आहे, त्यावरती रिन्फोर्समेंट पूर्ण तयार आहे, इलेक्ट्रिकल कंड्युट्स टाकलेले आहे, आणि कास्टिंग करायचं आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी. अशा वेळेला तो अमोलला फोन करेल, सर वो पूरा साइट पे तयार है, आप आके इंस्पेक्शन कर लो. मग अमोल जरा असं हू हा करून थोडी परमिशन देईल त्याला. मग ठरलेल्या दिवशी अमोल तिथे मस्त आपल्या गाडी बिडी घेऊन येईल, असं चष्मा रेबॅन लावलेला असेल, एखादी पी कॅप असेल, आणि मग तो गाडीतून उतरेल, त्याचं स्वागत सुधीरजी करतील आपल्या, आणि मग त्याला डायरेक्टली स्लॅब वरती, डायरेक्ट वरती नाही म्हटलं, डायरेक्ट स्लॅब वरती म्हटलं, स्लॅब वर घेऊन जायचं त्याला. त्या टेप तो आणणार नाही नॅचरली, क्लायंटचा माणूस म्हटल्यावर तो टेप नाही आणणार. मग आपण आपला टेप घेऊन जायचा, आपल्या बरोबर तिथे राजाराम नावाचा मेसन असेल त्याला बरोबर घ्यायचं. मग ते ऍक्च्युअल मेजरमेंट्स त्याला दाखवायचे. बघा सर, इथे 16 mm चे बार्स आहेत, हे 4 लॅब, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, चॉकने मार्किंग करत जायचं.
मग त्यांनी जर पॅड आणलेला असेल, चांगला इंजिनियर असेल, तो बरोबर एक लगेच असं ग्राफ काढलेलं पॅड असेल आणि अमोलच्या चेहऱ्यावरनं वाटतंय की असं आणेल तो, मग तो स्वतः एंट्री करत जाईल. आणि नाही केले तर आपण स्वतः करत जायची. आणि बरोबर सर बराबर है 6 लॅब्स ये डिस्टन्स ये देखिए. ओके, असं करत करत 1 तास 2 तासामध्ये ते जॉईंट मेजरमेंट पूर्ण होतील. एकत्र केलेलं काम, एकत्र केलेले मेजरमेंट जॉईंट मेजरमेंट. ओके. आणि पुढचा क्वेश्चन आहे प्राइस एस्केलेशन कसं कॅल्क्युलेट करायचं आणि कुठले फॅक्टर कन्सिडर करायला पाहिजे? नहीं, वो मैं तुमको यहाँ नहीं बताऊंगा, बता नहीं सकता हूँ. हे बघा, प्राइस एस्केलेशन क्लॉज मुळामध्ये आत्तापासून नाचायला लागू नका. तो त्या टेंडर मध्ये असेल तर मिळेल. माझ्या सांगण्यावरनं मिळणार नाही प्राइस एस्केलेशन. प्राइस एस्केलेशन क्लॉज हा त्या टेंडर मध्ये जर असला तर त्या 2 गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. एक तर कमोडिटी प्राइस इंडेक्स. कमोडिटी इंडेक्स म्हणजे काय, तर इकॉनॉमिक टाइम्स जर तुम्ही उघडला तर इकॉनॉमिक टाइम्स मध्ये दर आठवड्याचे कमोडिटी प्राइस इंडेक्स येतात. त्याच्या आधारावरती तुमच्या टेंडर मध्ये एक स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला असेल. या टेंडरसाठी 2020 ची ही बेस प्राइस कन्सिडर केली जाईल. मग त्या समजा ती फिगर असेल 1900, लेट अस से एक रॅन्डम एक्झाम्पल, आणि ही फिगर असेल लेट अस से एप्रिल 2020 ची. आता आपण काम जे करतो आहोत किंवा जे बिलिंग करतो आहोत ते एप्रिल 2021 मध्ये आहे. आणि जर तो क्लॉज असला प्राइस एस्केलेशन क्लॉज, देन आपण एप्रिल 2021 मध्ये तो इंडेक्स बघू. तेव्हा तो इंडेक्स समजा 2000 झालेला असेल तर मग 2000 मायनस 1900 डिवायडेड बाय 1900 मल्टिप्लाइड बाय 100. दिस विल गिव्ह द प्राइस एस्केलेशन पर्सेंटेज. आणि ते आपल्याला प्रत्येक आयटमवर लागू नाही करायचं. सगळ्या आयटमची नेहमीप्रमाणे ऍबस्ट्रॅक्ट तयार करायची आणि सगळ्यात खालती ऍड करायचं, ऍड फॉर प्राइस एस्केलेशन ऍज पर फॉर्म्युला गिव्हन ऑन पेज नंबर 32. मग त्याचे 2 लाख रुपये तिथे ऍड करायचे. देन हे बघा, बिलिंग इज अ व्हेरी ट्रान्सपरंट मेथड. ट्रान्सपरंटचा अर्थ काय की जे जे आपण तिथे लिहू, जे एंट्रीज करू, त्या प्रत्येकाचा तिथे ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स किंवा प्रूफ आपण जर लावत गेलो तर आपलं बिल अगदी असं स्मूथली पास होत. ते संशयाला जागा नको. हे तुम्हाला काम करता करता लक्षात येईल. यस. ओके ओके. ठीक आहे. आय थिंक आणि काही लोकांचे क्वेश्चन्स टेंडर बद्दल आहे, तर टेंडरची प्रोसेस याच्यामध्ये कव्हर नाही होणार आहे. त्याच्यासाठी आमचा एक सेपरेट टेंडरिंग अँड डेटा अनालिसिसचा कोर्स आहे. आणि याच्यामध्ये येस, कोणाला जॉब असिस्टन्स वगैरे विचारतायत, सो आम्ही अशोकाच्या काही साइट्स वरती तुम्हाला रिकमेंड करू शकतो कोर्स झाल्यानंतर, किंवा सब कॉन्ट्रॅक्टर वगैरे अशा पण ऑपॉर्च्युनिटीज आहे अशोका बिल्डकॉन मध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला रिकमेंड करू शकतो. पुढचा क्वेश्चन असा आहे की गव्हर्नमेंटचं काम असेल तर ऍडव्हान्स बिल काढू शकतो का? आय डोंट नो रिलेव्हंट आहे का नाही. गव्हर्नमेंटचं काम असेल तर ऍडव्हान्स बिल काढू शकतो का? काढू शकतो ना, पण त्याला ऍडव्हान्स बिल म्हणू नका. त्याला 2 अलग अलग नावं आहेत. पहिलं नाव आहे मोबिलायझेशन ऍडव्हान्स. डोंट कॉल इट ऍडव्हान्स, इट इज मोबिलायझेशन ऍडव्हान्स. व्हॉट इज मोबिलायझेशन ऍडव्हान्स? की काजी सत्तार नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आपण 1 कोटीचं काम दिलं. आता त्यांनी काय केलं, त्यांनी साईटचं पोझिशन घेतलं, चारी बाजूला फेन्सिंग केलं, तिथे एरिया लाइटिंग लावून घेतली, स्वतःचा डीजी सेट बसवला, सिमेंट गोडाऊन बांधलं, वॉटर टँक बांधून घेतलं. तर त्यांना पैसे तर लागले ना. त्यांनी मटेरियल आणून टाकलं, थोडं सिमेंट आणलं, थोडी सँड, थोडे ऍग्रिगेट, थोडं स्टील. सो ही हॅज इन्व्हेस्टेड हिज मनी. मग टेंडरमध्ये प्रोव्हिजन असते की अशा प्रकारे तुम्ही मोबिलायझेशन केल्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपये दिले जातील. समजा 5 लाख असतील, देन काजी हॅज टू क्लेम की बघा हे असं असं झालेलं आहे प्रोग्रेस, आणि काइंडली पे मी मोबिलायझेशन ऍडव्हान्स. दॅट इज वन वे. किंवा दुसरा एक
प्रकार असतो ऍडव्हान्स घेण्याचा, विच इज कॉल्ड सिक्युअर्ड ऍडव्हान्स अगेन्स्ट मटेरियल ब्रॉट ऑन साईट. सिक्युअर्ड ऍडव्हान्स त्याला नाव आहे. जसं अब्दुल गफूर नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना आपण पूर्ण स्ट्रक्चरल शेडचं काम दिलेलं आहे आणि कलर कोटेड शीट्स त्यांच्या आयटम मध्ये आहेत. एक 50 लाखाच्या शीट्स त्यांनी रोलिंग मिलला ऑर्डर देऊन तिथे मागवून घेतल्या आणि त्या साईट वरती आलेल्या आहेत. सो 50 लाखाच्या 80% ऍडव्हान्स आपण त्यांना रिलीज करू शकतो. दॅट इज द टाइप्स ऑफ ऍडव्हान्सेस. पण अगदी काहीच हालचालच तुम्ही केलेली नाहीये आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या म्हणाल की हमको ऍडव्हान्स दे दो, कॉफी पण नाही मिळणार तुम्हाला. काम तो करना पडेगा ना. येस श्रीराम. क्वेश्चन, हाऊ टू क्रिएट लेवल शीट आहे काय, आणि तुम्ही एखादा बिलचा फॉर्मॅट दाखवू शकता का? दाखवला ना आता यार. Yes. अरे अभी तो दिखाया यार. आणि हाऊ टू क्रिएट लेवल शीट, आय डोंट नो, हा क्वेश्चन मला हे बघा, हे बिलचं तुम्हाला फॉर्मॅट बघायची आवड आहे, तुम्ही बघा. कामाचं नाव वरती लिहिलेलं आहे येलो मध्ये. जर बघितलं तुम्ही, प्रोव्हाइडिंग इन्फ्रास्ट्रक्चरल पोस्ट हार्वेस्टिंग फॅसिलिटी टू फिशरमॅन ऍट फिश लँडिंग सेंटर, बोर्ली, मंडाला, तालुका मुरुड, डिस्ट्रिक्ट रायगड. हे बघा, हे बिल नंबर इथे आलं. मग त्यानंतर खाली खाली जर गेलो आपण, ते आपले आवडते कॉलम्स येतील. दिस इज आर ए बिल नंबर 2. आता सगळ्यात आधी ह्या रो मध्ये माझ्या बरोबर चला, डावीकडनं उजवीकडे. सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिलंय, क्वांटिटी एक्झिक्युटेड अप टू डेट. अप टू डेट म्हणजे काय, जर मी 2 नोव्हेंबरला बिलिंग केलेलं आहे तर ज्या दिवशी मेजरमेंट घेतलं त्या दिवशीपर्यंत. समजा 31 ऑक्टोबरला बिल मेजरमेंट फायनल केलेले आहेत, त्या दिवशीपर्यंत किती झालेलं आहे ते इथे आलं. प्रिव्हियस बिल मध्ये किती झालेलं आहे ते इथे आलं ऍज पर MB मेजरमेंट बुक प्रमाणे. मग क्वांटिटी एक्झिक्युटेड नाऊ टू बी पेड ऍज पर मेजरमेंट बुक ही झाली 400. बघा, 675 अप टू डेट आहे, 275 मागच्या बिलापर्यंत झालेली आहे. म्हणून न्यायाला किती पेमेंट करायचंय, 400 क्युबिक मीटर. कुठली आयटम आहे ही, प्रोव्हाइडिंग कॉफर डॅम ऑफ एम्प्टी सिमेंट बॅग्स filled with local sand, including supplying, filling, placing in required line level section as directed, disposing the same. कॉफर डॅम तुम्हाला माहिती आहे, ब्रिज जेव्हा बनवतो आपण नदीमध्ये, तलावामध्ये, त्यावेळेला आपल्याला त्या पाण्याला एक भिंत, पाळ किंवा डॅम बांधावा लागतो, विच इज कॉल्ड कॉफर डॅम. तो कॉफर डॅमची ही आयटम आहे त्या टेंडर मधले. सो ही आयटम बघतो आहोत आपण. त्याचा रेट किती आहे, 507 रुपये आहे पर नंबर, पर क्युबिक मीटर. अप टू डेट बिल किती झालं, सिन्स प्रिव्हियस किती झालं, आणि नाऊ टू पे किती झालं, या सगळ्यांची टोटल केली की या वेळेला बिल किती झालं. हे पहा, हे जर तुम्ही बघितलं 2,02,800 रुपये झालं. आलं लक्षात, हा फॉर्मॅट आहे. येस, थँक्यू सर. आणि क्वेश्चन असं आहे की एखादा आयटम BOQ मध्ये नाहीये आणि तो आयटम आपण साइट मध्ये एक्झिक्यूट केलाय, तर ते कसं बिल मध्ये टाकायचं? हाँ, तो वही तो मैंने शुरू में आपको कहानी बताई ना भैया, वही तो कहानी बताई. दैट इज कॉल्ड एक्स्ट्रा आइटम. दैट इज कॉल्ड एक्स्ट्रा आइटम. एक्स्ट्रा आयटमचा अर्थ काय झाला की, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक अगदी समजेल असं एक्झाम्पल देतो की किचन सिंक हा आधी आयटम जी होती ती कोटा स्टोनचा किचन सिंक होता. कोटा स्टोनचा एक डबा तयार करून वरती टॅप लावलेला, एक सिंपल आयटम सांगितले. पण कामाच्या वेळेला काय झालं, हा प्रफुल्ल आणि त्याची बायको तिथे आल्या. ते म्हणाले की आम्हाला हे कोट्याचं तर चालणार नाही सिंक, आम्हाला स्टेनलेस स्टीलचं सिंक तुम्ही टाकून द्या.
तर मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, ऍज अ कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कशालाही नो म्हणायचं नाही, यू हॅव टू ऑलवेज से येस. नाही तर मग तुम्ही काम कसे करणार? तुम्ही हो म्हणाले, पण तुम्ही हो म्हणाल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी काय करायला पाहिजे की तुम्ही एक छोटस डुप्लिकेट मध्ये किंवा आजकाल मेल आहे, एक मेल त्यांना लिहायची की तुम्ही या तारखेला साईट व्हिजिट केली होती, तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मी कोटा सिंकच्या ऐवजी स्टेनलेस स्टिंग तुम्हाला देणार आहोत, त्यासाठी एक्स्ट्रा बिलिंग हे 1,500 रुपयाचं होणार आहे. काइंडली अप्रूव्ह द सेम. आणि त्यांचं अप्रुव्हल आल्यानंतर मग तुम्ही ती सिंक तिथे लावायची. दॅट इज द एक्स्ट्रा आयटम. आणि मग अशा ज्या छोटे छोटे कम्युनिकेशन आपण क्लायंटला पाठवलेले आहेत त्याचा रेफरन्स आणि ते अटॅचमेंट करत जायचं बिलामध्ये. लक्षात आलं? डोंट डू एनिथिंग अनलेस इट इज एक्सप्लिसिटली अप्रूव्ड बाय द क्लायंट. हा पहिला मूल मंत्र आहे. लेट द क्लायंट डिसाइड. वेळ लागत असेल तर काम थांबवा, तिथे काही अडचण नाही. आणि रेकॉर्ड करून ठेवा. हे 5 दिवस काम बंद राहिलं बिकॉज क्लायंट डिड नॉट टेक ए डिसिजन. पुढे जाऊन जर आर्बिट्रेशन मध्ये जावं लागलं तर अशा एंट्रीज तुम्हाला कामाला येते. ओके ओके. आणि आपल्याला ऍडव्हान्स नाही, एक मिनिट, कॉन्ट्रॅक्टरला मोबिलायझेशन आणि सिक्युअर्ड ऍडव्हान्स हे किती वेळ पे करावं लागतं? किती? कॉन्ट्रॅक्टरला मोबिलायझेशन आणि सिक्युअर्ड ऍडव्हान्स हे किती वेळ पे करावं लागतं किंवा करावं लागतं का? किती वेळा किंवा करावं लागतं का? करावं लागतं असं काही गोष्ट नाहीये. जर ते टेंडर मध्ये असेल तर देऊ आपण, इफ इट इज अ पार्ट ऑफ द टेंडर. पण किती वेळाचा प्रश्न नाहीये. मोबिलायझेशन ऍडव्हान्स एकदाच होईल ना. तुम्ही म्हणाल मॅरेज ऍडव्हान्स, मॅरेज तुम्ही किती वेळा करताय? एकदाच करताय ना नॉर्मली. मग तेव्हा तुम्ही ऍडव्हान्स घ्या. तसं मोबिलायझेशन साइट वरती एकदाच होईल ना. रोज रोज थोडे मोबिलायझेशन करून चलो भाई आज भी मोबिलायझेशन किया, काय गंमत आहे का? एक ही बार मोबिलायझेशन होगा. सिक्युअर्ड ऍडव्हान्स अगेन्स्ट मटेरियल ब्रॉट ऑन साइट कदाचित पूर्ण प्रोजेक्ट 12 महिन्याचा असेल तर 1-2 वेळा 3 वेळा होऊ शकेल. इट इज लॉजिकल. आणि ते स्पेशलाइज्ड आयटम असेल तर कोणी सँड वरती तुम्हाला मटेरियल ऍडव्हान्स देणार नाही. पण तुम्ही स्पेशलाइज्ड आयटम्स असतील, तुम्ही फ्लोर टाईल्स आणल्या 5 लाखाच्या, तुम्हाला देतील. एएससी ब्लॉकचा ऑर्डर देऊन दिला तुम्ही, देतील तुम्हाला. सो दॅट विल डिपेंड ऑन टाईप ऑफ आयटम्स. व्हॅल्यू ऍडेड आयटम जर असल्या ए क्लास तर त्या तुम्हाला मिळेल. ओके. आणि आपण रिवाइज एस्टिमेट किती वेळा करू शकतो, म्हणजे सबमिट करू शकतो? ऐसा कोई नियम नहीं है कि आप 3 बार ही कर सकते हैं, 4 बार कर सकते हैं. दॅट विल डिपेंड ऑन द प्रोजेक्ट ड्युरेशन. आता नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधली जातीये, ती किती कोटीची आहे? 761.5 कोटीची बांधली जाते. किती वेळा रिव्हिजन होतील? अनेक वेळा होतील त्यात रिव्हिजन्स. एस्टिमेट अनेक वेळा रिव्हिजन होईल. पण ती जबाबदारी तुमची नाहीये. इफ यू आर द कॉन्ट्रॅक्टर, if you are the contractor, it is not your responsibility to revise the estimate and get it approved. No. ती जबाबदारी आहे तुमचे इंजिनियर इन्चार्ज, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांची जबाबदारी आहे. यस, तुम्ही त्यांना प्लॅनिंगची मदत देऊ शकता. तुम्ही त्यांना हे सांगू शकता की सर बघा आपल्या टेंडर मध्ये हे फक्त 200 क्युबिक मीटर लिहिलेलं आहे, पण ड्रॉइंग प्रमाणे ते 800 क्युबिक मीटर होणार आहे. तर तुम्ही याचं अप्रुव्हल घेऊन ठेवा. कारण प्रत्येक कामाचं टेक्निकल सँक्शन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल हे असल्याशिवाय पुढे काम सरकत नाही. आणि जेवढं त्यात एस्टिमेटेड अमाऊंट असेल त्याच्यावरती कंट्रोल असतो. सो म्हणून हे ऍज अ कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी आपली आहे हायलाइट करायची की दिस इज लाईकली टू गो अप. आणि त्याचा कंट्रोल तुम्हाला क्वांटिटीज वरनं ठेवावा लागेल. जो एस्टिमेट तुम्हाला मिळालेला आहे, जे टेंडर मिळालेलं आहे, जे बीओक्यू मिळालेलं आहे,
त्याच्या क्वांटिटीजवर तुमच्या प्लॅनिंग इंजिनियरने कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि देन यू हॅव टू रेज अलार्म इन टाइम. कारण काय होतं की डिपेंडिंग ऑन द अमाऊंट त्याचे सँक्शनिंग ऑथॉरिटीज अलग अलग असतात. काही गोष्टी तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करू शकतील, काही अमाऊंट वाढली तर एसी करू शकतील. एसीच्या वरची अमाऊंट असेल तर सीई कडे जाईल ते प्रकरण. देन इट मे टेक टाइम ऑल्सो. इट मे टेक 2 months, इट मे टेक 3 months ऑल्सो. कधी कधी तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगतील तुम्ही थांबवून द्या काम सध्या, अप्रुव्हल आले की मग सुरू करा. देर इज अ पॉसिबिलिटी. ओके ओके. आणि आपण आता काही मोजके क्वेश्चन घेऊया, आपण वेळेकडे आलोय. एक क्वेश्चन असं आहे की सब कॉन्ट्रॅक्टरचं बिल हे पॅरेंट कंपनी करते, म्हणजे मोठी कंपनी करते. सो त्याच्यामध्ये बिल मध्ये काही इश्यू झाले किंवा क्वांटिटी कॅल्क्युलेशन मध्ये इश्यू झाले तर ते कसे टॅकल करायचे? आता तो इश्यू तुम्ही मला सांगितलं तर मी टॅकल करू शकतो. नाही तर मग त्याला एक सिंपल कीवर्ड आहे अक्रॉस द टेबल भेट के सॉल्व कर लो. अदरवाइज गेट युअर आर्किटेक्ट इन टू पिक्चर किंवा गेट युअर आरसीसी कन्सल्टंट इन टू पिक्चर, की ज्यांनी अजून 15 कामं बघितलेले असतात, त्यामुळे त्यांना माहिती असतं की कुठलं पेमेंट द्यायला पाहिजे किंवा नाही. आणि नाही तर मी तुम्हाला सांगितलं IS 1200 मध्ये काय दिलेलं आहे, दॅट बिकम्स गायडिंग फॅक्टर. शक्यतोवर असे डिस्प्यूट्स होणार नाही जर तुम्ही क्लायंटला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम करत राहिलं. ये मजा आहे. यू शुड वर्क ॲज अ टीम. आणि एक क्वेश्चन असं आहे की रिटेन्शन मनी बिल्स म्हणजे काय असतं? रिटेन्शन मनीचं काय? रिटेन्शन मनी बिल म्हणजे काय? रिटेन्शन मनी बिल असा काही प्रकार नसतो. रिटेन्शन मनी आपली प्रत्येक बिल मधून डिडक्ट होते. हे एक समजा असं पूर्ण कामाचे 12 लाख रुपये डिडक्ट झालेले आहे गव्हर्नमेंटकडे. सो इन नॉर्मल कोर्स फायनल बिल झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत रिटेन्शन अमाऊंट तुम्हाला परत मिळालं पाहिजे. सो गव्हर्नमेंटने से की तुम्ही एक बिल टाकून द्या जरा. सो त्या बिलामध्ये आपण सगळ्या बिलांचा रेफरन्स देऊ की बघा बिल नंबर बिल नंबर 1 इथे 82,200 रुपये डिडक्ट केले होते, असं एक स्टेटमेंट देणे आणि ते क्लेम करणे. दॅट बिकम्स रिटेन्शन अमाऊंट बिल. त्याला त्यांचं ऑडिट डिपार्टमेंट चेक करेल आणि तुम्हाला चेक मिळून जाईल. तो फक्त सुधीर सस्तेंना जाऊन तिथून कलेक्ट करून आणायचं चेक. ओके ओके. थँक्यू. थँक्यू सर. आपण जवळपास सगळे क्वेश्चन्स कव्हर केले आज.